नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिना हा खूप पवित्र मानला जातो आणि या महिन्यापासूनच सणांना सुरुवात होत असते. तर या आषाढ महिन्याचे काय महत्त्व आहे, त्यासोबतच आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये काय करायचे आहे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आषाढ महिना इतका महत्त्वाचा का मानला जातो? तर आषाढ महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यातच चातुर्मास हा सुरू होतो. म्हणजेच आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते आणि आषाढी एकादशी यावर्षी 25 जुलै 2026 वार रविवार शनिवार तर या दिवशी आलेले आहे आणि या दिवसापासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते. आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी, अमावस्या आणि गुरुपौर्णिमा तर हे 3 अतिशय महत्त्वाचे सण आल्याने आषाढ महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे आणि सर्वीकडे या महिन्यामध्ये हिरवळ झालेली असते. वातावरण एकदम थंड झालेलं असतं. त्यासोबतच हा महिना भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे आणि या महिन्याचा प्रत्येक गुरुवार देखील खूप महत्त्वाचा आहे. आषाढ महिन्यामध्ये आपल्या देवीचा, कुलदेवाचा कुळाचार देखील केला जातो. त्यासोबतच काही ठिकाणी आखाड तळण्याची देखील पद्धत असते, तर काही ठिकाणी कुळाचार देखील केला जातो. आणि आपल्याला जर आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा असेल तर आषाढ महिना हा खूप पवित्र मानला जातो. तर नक्कीच तुम्ही कुळाचार करू शकता. या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या कुलदेवीचं जे मूळ ठिकाण आहे, मूळ पीठावर जाऊन तुम्ही तिचा मान सन्मान करू शकता, मानपान करू शकता. किंवा तिथे जाणं शक्य नाही तर तुम्ही तुमच्या गावाजवळ जर कुलदेवीचं मंदिर असेल किंवा घरामध्ये अगदी तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही देवीचा मानपान करू शकता. त्यासोबतच एकतरी सवाष्ण स्त्री आषाढ महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये जेवली पाहिजे. तसेच ह्या महिन्यामध्ये दानधर्म ही खूप महत्त्वाचे मानले जाते. तर तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दानधर्म देखील या महिन्यामध्ये करू शकता. त्यासोबतच जी सवाष्ण स्त्री तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवू घालाल तर त्या सवाष्ण स्त्रीची ओटी देखील आपल्याला भरायची आहे आणि देवीची देखील आपल्याला ओटी भरायची आहे. तर हे तुम्ही या संपूर्ण आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हे करू शकता. त्यासोबतच जी आपली ग्रामदैवत आहे तर त्यांचा देखील मानपान आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये करायचा असतो. तर बघा, या आषाढ महिन्यामध्ये काही ठिकाणी आखाड तळला जातो, तर काही ठिकाणी गोडाचा नैवेद्य काहीतरी बनवला जातो, तर काही ठिकाणी खारट आखाड हा तळला जातो. यासोबतच म्हसोबाचा देखील मानपान या महिन्यामध्ये केला जातो. तर नैवेद्यामध्ये आपल्याला 7 नैवेद्य किंवा 9 नैवेद्य घेऊन जायचे आहेत. नैवेद्यामध्ये तुम्ही वरण, भात, भाजी, पोळी हे देखील तुम्ही दाखवू शकता. त्यामध्ये काहीतरी गोडाचा पदार्थ तुम्ही दाखवू शकता. त्यासोबतच तुम्ही वर्षभर ज्या रस्त्याने जात असतात आणि त्या रस्त्याला म्हसोबाचं मंदिर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी एक नारळ अर्पण करा. खारट काहीतरी नैवेद्यामध्ये देखील अर्पण करा. त्यासोबतच या आषाढ महिन्यातील प्रत्येक गुरुवारी किंवा रोज देखील तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करा, व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करा. त्यासोबतच एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे. आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये आपल्याला रोज एकतरी तुळशीचं अर्चन आपल्याला करायचं आहे भगवान विष्णूंना. या आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केली जाते आणि तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती, भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही रोज त्यांना तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करा. आणि आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळशीपत्र हे तोडू नये, त्यासाठी तुम्ही रोज विकत देखील तुम्ही आणू शकता किंवा घरातील जे पुरुष व्यक्ती असतील तर त्यांना देखील तोडून तुम्ही आणायला सांगू शकता. अतिशय सुंदर असा हा महिना आहे, तर नक्कीच तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये या गोष्टी नक्कीच करा आणि भगवान विष्णूंची होईल तितकी सेवा करा.